नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण खूप टेस्टी असा चक्कूचा ज्यूस बनवते बघा। मी गावावरून चक्कू आणले, तर बहिणीच्या दारात झाड होतं आणि तिने मला दिलं, तर भरपूर असं ताई चक्कू घेऊन जा म्हणून भरपूर चक्कू दिलं। तर मी 9 चक्कूचा आपला ज्यूस बनवते बघा। आणि ही चक्कू खूप टेस्टी आहे आणि चवीला पण गोड आहे। याच्यात अजिबात साखर आपल्याला घालायला लागत नाही, बिन साखरेचा आपण ज्यूस बनवतोय। तर चक्कू मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। तर आता आपण चक्कूची वरली साल काढून घेऊया। असं पूर्ण साल काढून घ्यायची आपल्याला। कोणती गोष्ट आपल्या जिव्हाळ्याच्या आहे ना दिलेली, किती आनंद वाटतो ना, मायानं आपल्या दिलेली। खरंच बहीण भावाचं प्रेम वेगळंच असतं। तर चक्कू चांगलं पिकलेलं आहे बघा। अंड तर खूप कच्चं होतं आणि आता भरपूर असं पिकलेलं मी घेतल्यात काढून ना। तर अशा पद्धतीने वरली मी साल काढून घेतले ना। आता पीक काढूया आपण। तर अशा पद्धतीने मी आता सर्व चक्कूची साल काढून घेते आणि आपण मिक्सरच्या एक भांड्यात घालूया। तुम्ही असा ज्यूस बनवून फ्रीजमध्ये ठेवून पिला तरी थंडगार होते। सर्व चक्कूची मी साल काढून घेतले ना। आता मिक्सरच्या भांड्यात आपण घालणार आहे। चक्कूचं काप करून घेतलं आणि बी काढून घेतलेत बघा। आता मिक्सरमधून आपण फिरवून घेऊया। झाकण लावून घेऊया आपण। आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। चक्कूची एवढी टेस्ट आहे ना, ह्याच्यामध्ये काहीच घालायला लागत नाही, आपल्याला वापरायला लागत नाही। फक्त दूध ओतायचं आपल्याला आणि नंतर एकदा फिरवून घ्यायचं। अर्धा ग्लास मी दूध घेतलंय बघा। दाटसर मी बनवते, तुम्हाला पातळ बनवायचं असतं ज्यूस तरी पण चालेल। दुधाचा वापर थोडा जास्त करायचा। आता उन्हाळ्या दिवस चालू आहे, तर आपल्याला असं थंडगार सरबत तुम्ही बनवून पिऊ शकताय। मी थंड फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध घेतलेलं आहे, तापलेलं दूध नाही, बिगर तापलेलं दूध घेतलेलं आहे मी, त्यामुळे आपला ज्यूस थंड होतोय। थंड झालाय बघा, फ्रीजमधून काढून दूध घेतलेलं पिशवीतून। आता ज्यूस आपला तयार झालाय, किती मस्त झालाय, खूप सुंदर झालाय। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण।